मेथी पुरी बनवण्यासाठी इथे घेतले धने, जिरे, हिरवी मिरची, लसूण. आता हे वाटून घेऊ आपण. आता मेथी घेतलेले धुवून साफ करून स्वच्छ. आता या मेथीला आपण बारीक कापून घेऊ. असं पुरी बनवण्यासाठी असं बारीक बारीक कापून घ्यायची सगळी मेथी, आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढी. आणि बारीक कापून घ्यायची मेथी पुरीसाठी. मेथी पुरी बनवण्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेऊ 2 वाट्या. एक वाटी बेसन पीठ घेऊ. आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हे वाटलेला मसाला आहे आणि मसाले आहेत सगळे. तीळ, मीठ, धनिया पावडर, जिरे, ओवा. आता हे ह्यामध्ये टाकून घेऊ. आणि हे मेथी पण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे मिक्स करून आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊ आणि पीठ मळून घेऊ आपण. आता इथं पीठ मळून घेतलेलं आहे. पिठाचा घट्टसर गोळा, पातळ नाही मळायचं, घट्टच मळायचं पीठ. आता ह्याला आपण अर्धा तास भिजत ठेवूया पिठाला. तर अर्धा तास झालेला आहे पिठाला भिजवून. आता थोडंसं तेल लावून घेऊया आणि लाटून घेऊ आपण अशी पुरी. जेवढ्या आकाराची पाहिजे तेवढ्या आकाराची पीठ लावून लाटायची नाही आपल्याला पुरी. आता असं लाटून घेऊ आपण सगळ्या पुऱ्या. आता इथं पुरी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. आता पुऱ्या घेतलेल्या लाटून आता तळून घेऊ आपण. असं स्लो गॅसवरती, जास्त फास्ट नाही करायचं गॅस. आता सगळ्या पुरी आपण असं तळून घेऊया. फुगतात पण असं. अशा फुगून तयार होत्यात पुऱ्या. बघा किती फुगलेली आहे. खायला पण छान लागते पुरी. भरपूर असं मेथी घातलेली आहे यामध्ये. तयार झालेली आपली मेथी पुरी एक नंबर झालेली आहे. असं मित्रांनो खायला छान लागते एक नंबर दही सोबत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.